प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही आहे शेवया खीर. एकदम झटपट तयार होणारी शेवया खीर. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर शेवयाची खीर एकदम झटपट तयार होती. कुठलाही वेळ न वाया जाता तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ती कशी झाली होती शेवयाची खीर. आता ही खीर बनवली होती तर माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्ली. माझ्या मुलांना गोड खूप आवडतं, म्हणून मी ही शेवयाची खीर आठवड्याला बनवत असते. तर चला आपण इथे मी शेवया घेतल्या आहे. शेवया तुम्हाला जितक्या पाहिजे त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. इथे मी शेवया भाजून घेणार आहेत. आपल्याला शेवया भाजण्यासाठी आपल्याला इथे तूप लागणार आहे. इथे मी 1 चमचा तूप टाकला आहे आणि आपण आता शेवया व्यवस्थित लालसर भाजून घेणार आहोत. आता गॅस कमी ठेवायचा आहे. आपल्या शेवया जळू शकता, त्यामुळे गॅस कधी बी कमी ठेवायचा आहे. आपल्या शेवया भाजस्तवर आपण इकडे बदाम घेतले आहे, काजू घेतले आहे. आपण बदाम आणि काजूंना कट करून घेणार आहोत. आता हे मी सर्व काजू आणि बदाम चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. तर तुम्ही अख्खेसुद्धा टाकू शकता. मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केले आहे. इकडे आपले शेवया भाजत आलेले आहे. आपण थोडे भाजून घेणार आहोत. नॉर्मल थोडे भाजून घेणार आहोत. अजून याला मस्तपैकी लालसर आपण भाजून घेणार आहोत. आता आपले हे थोडंसं कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आपण याला चमच्याने शेवयाला चांगलं भाजून घेणार आहोत. आपल्या इकडे आता शेवया जवळजवळ भाजतच आलेले आहेत. तर खूप झटपट अशा आपल्या ह्या शेवयाची खीर पटकन अशी बनवून तयार होते. खूप वेळ पण नाही लागत. आता हे बघा, आपली हलकीशी मस्तपैकी शेवया भाजलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत. इथे मी प्लेटमध्ये आपल्या शेवया काढून घेणार आहे. आता मी सर्व एका प्लेटमध्ये काढलेले आहे. आता मी कढईमध्ये तूप टाकणार आहे आणि जे आपण बदाम कट केलेले होते ते बदाम आपण थोडेसे भाजून घेणार आहोत. याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि मी तीच कढई वापरली आहे. आपलं आता हे हलकंसं भाजत आलेलं आहे. आता मी एका वाटीमध्ये आपले हे काजू बदाम काढून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. आता मी दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेल्या शेवया टाकणार आहे. आता हे शेवया व्यवस्थित मी टाकून घेतलेले आहे दुधामध्ये. आता याच्यामध्ये आपण काजू बदाम भाजलेले होते ते टाकणार आहोत. त्यानंतर साखर टाकली आहे मी अर्धी वाटी. तुम्हाला गोड जसं लागेल तसं पद्धतीने तुम्ही टाका. आता मी हे मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगलं व्यवस्थित आपण थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. मी झाकण ठेवणार आहे. आता हे जवळजवळ आपली शेवया ह्या शिजत आलेल्या आहे. आता मी याला मिक्स करून देते. तर आपली गरमागरम आता ही शेवयाची खीर शिजलेली आहे. बघा किती झटपट अशी आपली रेसिपी बनून तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. इथे एक वाटी घेतली आहे आणि वाटीमध्ये मी काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली गरमागरम शेवयाची खीर बनवून तयार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.